यामध्ये आहे मम्मीचं गिफ्ट आणि आता आपण मम्मीला देऊया. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग स्पेशल आहे कारण आजच्या व्लॉगमध्ये मी मम्मीचं बर्थडे सेलिब्रेशन कसं करणार आहोत हे सगळं दाखवणार आहे. आणि आत्ताच आम्ही घरी आलेलो, मी आणि गौरी पण. सो आमचं अजून काहीच डेकोरेशन किंवा काहीच प्लॅन झालेलं नाही आहे. आत्ता आम्ही सुरुवात करणार आहे. आणि म्हणजे मम्मी पण आवरले नाही, मी पण नाही, म्हणजे काहीच प्लॅनिंग नाही. आमचं अचानक ठरलेलं आहे की बाबा काहीतरी करूया असं थोडंफार मिनिमल, कारण मम्मी थोडीशी कॅमेरा शाय पर्सन आहे आणि तिला जास्त डेकोरेशन वगैरे पण नको होतं. मग म्हटलं की थोडंसंच काहीतरी करावं, पण करावं काहीतरी असं. आणि मेन म्हणजे मम्मीसाठी आम्ही काहीतरी गिफ्ट आणलेलं आहे जे मम्मीला माहीत नाही आहे. सो ते आम्ही नंतर मम्मीला देणार. ती तिला अजून माहीत नाही आहे, तर तीच ती आम्ही वेअर करायला लावणार. हे सगळं पुढं तुम्हाला समजेलच. मी आता फक्त फुगे फुगवून झालेलं आहे. जो ऋषी घेऊन येतोय बघा, त्याने एवढे फुगवलेले आहेत. जास्त काय नाही, 10-12 फुगे आहेत, ते तिला फुगवायला सांगितले होते. ऋषी त्याचं खेळायचं काम चालू आहे. तर आता हळूहळू एक एक करून आम्ही डेकोरेशन स्टार्ट करतो. आणि मम्मीला मी आतल्या रूममध्ये बसवलं आहे. तिला म्हटलं की येऊ नको. मम्मीला ना थोडीशी भनक लागलेली आहे की आम्ही काहीतरी करतोय, पण तिला म्हटलं की असं आम्ही काहीतरी करतोय पण तू बघू नकोस म्हटलं, थोडंसं सिक्रेट ठेवूया म्हटलं. हे बघा, ऋषी घेऊन यायला लागलं आहे फुगं. सो ते जे हॅपी बर्थडे लिहिलेलं असतं ना, ते अजून आम्ही आणलेलं नाही आहे. सो त्याचं पण बघूया काय काय होतं आहे पुढं, काय काय कशा पद्धतीने डेकोरेशन करता येतं. हे आम्ही डेकोरेशन स्टार्ट केलेलं आहे. हॅपी बर्थडेच आम्ही फुल फॉर्ममध्ये नाही लिहिणार आहे, फक्त शॉर्ट फॉर्ममध्ये, म्हणजे इथं HBD असं लिहिणार आहे, जास्त फुल फॉर्ममध्ये नाही. आणि एकदम स्क्रॅचपासून आम्ही डेकोरेशन करतो, म्हणजे हे एक एक करून रिबन चिटकून आम्ही लेटर्स बनवलेले आहेत. हे कसं टर्न आउट होणार आहे तुम्हाला पुढं समजेल. आणि व्हिडिओला शेवटपर्यंत राहा, म्हणजे तुम्हाला पूर्ण जी प्रोसेस आहे, कसं सेलिब्रेशन आहे, हे सगळं समजणार आहे. हे बघा, इथं एवढं डेकोरेशन झालेलं आहे. एवढंच करणार आहे मिनिमलवालं. आणि 2-3 बलून्स वगैरे आहेत इथं, तेवढंच. आणि हे डेकोरेशन फक्त मी केलेलं आहे. आणि ऋषीने फुगे फुगवलेले आहेत, मी सगळं चिटकवलेलं वगैरे आहे. गौरीने काही हेल्प केलेली नाही आहे, मी आणि ऋषीने सगळं केलेलं आहे. आता मी रेडी होणार आहे कारण की 8 वाजलेले आहेत आणि मम्मीला पण रेडी करायचं आहे. मग आम्ही केक वगैरे कट करू शकेल. पुण्यामध्ये इथून पुढे जेवणाला वगैरे पण जायचं. आमचं अजून फिक्स नाही की जेवणाचं काय करायचं आहे. सो आता मी रेडी व्हायच्या आधी मम्मीला आपण साडी गिफ्ट करूयात आणि मग मम्मी पण रेडी होईल तोपर्यंत आणि आम्ही पण रेडी होऊ शकेल. ओके, थांबा तुम्हाला मी साडी दाखवते जी आम्ही मम्मीला घेऊन आलेलो आहोत. गौरी आतमध्ये लपवून ठेवलेली आहे आम्ही. आणि ती वाली ना, ही वाली आहे, हे जर जरासं ग्रीनवाली जी आम्ही काल परवा घेतली होती ना, तीच आहे. हे बघा, ही अशी साडी आहे, कलरमध्ये वगैरे छान आहे. हीच आम्हाला आवडली होती, मग हीच आम्ही लास्ट पसंत केली. सो आता ही मम्मीला देऊयात आपण. हे बघा, इथं मी रेडी झालेली आहे. माझा आउटफिट दाखवते मी. हे बघा, हा मी ऑनलाईन घेतलेला आहे आउटफिट. जर तुम्हाला हवं असेल तर इन्स्टावरती मी लिंक देईनच प्रॉडक्टची, किंवा माझ्या शॉर्ट व्हिडिओवरती तुम्ही जर इन्स्टाच्या व्हिडिओवरती कमेंट केलं तर तुम्हाला लिंक मिळून जाईल. आता पूर्णपणे रेडी झालेली आहे, मम्मी पण रेडी झालेली आहे. आता मम्मीला घेऊन येते, मग तिला त्याचं गिफ्ट देऊया आपण. सो मम्मी, आता मम्मी इथं आलेली आहे. आता मम्मीला गिफ्ट देऊयात आपण. यामध्ये आहे मम्मीचं गिफ्ट आणि आता आपण मम्मीला देऊयात. काय आहे गेस करू शकतेस? काय आयडिया ना. ओके, तर ओपन कर. वाव, साडी कशी आहे? मस्त. ओके, तर आपण ही मम्मीला वेअर करायला लावूया. तर मी जी मम्मीला साडी गिफ्ट केलेली आहे ना, ती काल जी आपण व्हिडिओमध्ये मी दाखवली होती ना, जी मी म्हटलं की माझ्यासाठी घेणार आहे, ती माझ्यासाठी नाही तर मम्मीसाठीच होती. लास्ट इयरला पण मम्मीला साडीच गिफ्ट केली होती. सो आता ती रेडी होत आहे. बघूया की ती साडी तिला कशी दिसते. आम्ही म्हणजे चॉईस केलेली आहे. आता कसा रिझल्ट येतो हे पुढे समजेल आपल्याला. आणि फक्त जस्ट साडी घेऊन आलो नाही आहे, तर तिचा ब्लाऊज घेतलेला होता आम्ही आणि तो शिवायला टाकला होता. आणि ते फक्त आम्ही एका दिवसांमध्ये अर्जंट शिवून घेतलेलं आहे, कारण की आता काही इलाजच नव्हता. सो तो आलेला पण आहे. बघा तिला कसा पूर्णपणे सगळी साडी वगैरे दिसते, कलर पण कसा दिसते, हे सगळं बघूया. पप्पा सो आता आम्ही जेवायला चाललो आहोत. केक वगैरे आपण नंतर कट करणार आहोत, कारण आम्हाला थोडंसं लेट व्हायला लागले. मम्मी वगैरे रेडी झालेली आहे, सगळ्यांचं झालेलं आहे. आल्यानंतर आपण केक कटिंग वगैरे सेलिब्रेशन दुसरं करूया. तो मम्मी वगैरे रेडी होऊन झालेला आहे. आता आम्ही जेवायला चाललो आहे, कारण की आम्हाला लेट व्हायला लागले. टाईम निघून गेलेला आहे, म्हणजे चाललेलाच आहे टाईम. हॉटेल वगैरे बंद व्हायला नको म्हणून आता पटकन निघतोय. हे बघू शकता मम्मीचा पूर्ण लुक किती सुंदर वाटत आहे.
छान वाटत आहे ना साडी. तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा कशी वाटत आहे मम्मी. आता आपण निघूयात. पप्पा परत का नाही. जेवण करून आम्ही घरी आलेलो आहोत. आता फक्त केक कटिंग आहे ना ते करायचं. थोडीशी घाई होती त्यामुळे काही शूट केलेलं नाही कारण वेळ निघून चालला होता. 11 वाजलेले आहेत. आता आपण लगेच केक कटिंगला घेऊयात. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मम्मी. हॅपी बर्थडे टू यू. सेपरेट. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.